नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने इडली। रवा वापरून एकदम मऊसूत सुशीत आणि छान फुललेली इडली। इडली खायला सगळ्यांनाच आवडतो, पण कधी-कधी इडली कडक होतो, नीट फुलत नाही किंवा मऊ राहत नाही। म्हणून आजची ही पद्धत एकदा नक्की करून बघा। अगदी साध्या साहित्यामध्ये आणि घरच्या घरी बनवणार आहोत परफेक्ट इडली। चला तर मग रेसिपी सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे एक स्टील पाऊल घेतलेले आहे। त्यात मी 3 कप इडलीचा रवा घालून घेतलेले आहे। हे बघा, चला तर 3 कप इडलीचा रवा घालून घेतलेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी पाणी घालून रवा भिजवायला ठेवून घेऊया। हे बघा, मी इथे थोडीशी पाणी घालून आणि हाताने चांगलं सगळं मिक्स करून घेतलेले आहे। हे बघा मित्रांनो, आपण इथं रव्यामध्ये पाणी घातलं की थोडीशी पाणी रव्याचं वर येऊसरक आपण पाणी घालून घेऊया, कारण की रवा चांगला भिजतो। त्यामुळे मी इथं थोडीशी जास्त पाणी घालून सगळं रवा बुडूसरक पाणी घातलेले आहे। हे बघा, फक्त आपण रवा 3 तास भिजवायला ठेवून घेऊया। चला आता आपण 3 कप रव्यासाठी 1 कप उडीद डाळ भिजवून घेऊया। हे बघा, मी इथे 1 कप उडीद डाळ घातलेली आहे। ते बी एकदम 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया। हे बघा, हे बघा, पुन्हा एकदा धुवून घेऊया। चला तर आपण उडीद डाळ बुडूसरक पाणी घालून ते बी 2 ते 3 तास आपण भिजवायला ठेवून घेऊया। हे बघा, चला तर आपण 2 ते 3 तास झाल्यानंतर भेटूया। हे बघा मित्रांनो, 2 ते 3 तास झालेले आहे आणि उडीद डाळ एकदम छान भिजलेली आहे। हे बघा, चला तर आपण ते उडीद डाळ आता मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊया। मित्रांनो, उडीद डाळमध्ये थोडीशी पाणी जास्त पडलं तर बी चालेल, कारण की आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे। थोडं पातळ असलं तर बी चालेल। हे बघा, मी तर थोडीशी पाणी ठेवून मिक्सरमध्ये घालून घेतलेले आहे आणि एकदम छान मिक्सर होतो, त्यामुळे आपण थोडीशी पाणी ठेवायचं गरजेचं आहे। चला तर मिक्सर करून घेऊया। हे बघा मित्रांनो, उडीद डाळ एकदम मऊ झालेली आहे। चला तर आपण इडलीच्या रव्यामध्ये तो उडीद डाळ गाळून घेऊया। हे बघा, एकदम मऊ झालेली आहे। हे बघा मित्रांनो, इथं रवा बी एकदम छान भिजलेली आहे आणि एक बी असं कणी नाही। आता आपण त्याच्यामध्ये उडीद डाळ घालून घेऊया आणि उडीद डाळ घालून आपण हाताने चांगलं एकदम मिक्स करून घेऊया आणि उडीद डाळ रवा चांगला मिक्स होऊसरक आपण चांगलं त्याला खालीवर करून मिक्स करून घेऊया। हे बघा, तुम्ही केवढं छान मिक्स केलं तर तेवढं छान फुलेल आणि आपल्याला इडली एकदम मऊसूद येईल। त्यामुळे आपण इथं चांगलं मिक्स करायचं गरजेचं आहे। हे बघा मित्रांनो, एकदम छान मिश्रण तयार झालेले आहे। बघा, चला तर आपण त्याच्यामध्ये 1.5 चम्मच मीठ घालून घेऊया। हे बघा, आणि अर्धा चम्मच खाण्याची सोडा घालून घेऊया। हे बघा, मीठ आणि खाण्याचं सोडा घातल्यावर आता आपण त्याच्यावर थोडीशी पाणी चिंपडून चांगलं मिक्स करून घेऊया। पाणी घातलं तर सोडा आणि लवकर विरघळतो, त्यामुळे मी इथे थोडीशी पाणी घालून चांगलं मिक्स करून घेतलेले आहे। हे बघा, एकदम छान मिश्रण तयार झालेले आहे। मित्रांनो, पीठ खूप घट्ट असावा ना खूप पातळ। हे बघा, मिश्रण एकदम छान घट्ट तयार झालेले आहे। चला तर मग आता आपण 7 ते 8 तास भिजवायला ठेवून घेऊया। हे बघा मित्रांनो, 7 ते 8 तास झालेले आहे आणि रवा आणि डाळ छान फुललेला आहे। हे बघा, तुम्ही कशी इडली बनवता ना तशी इडली तयार होतात आणि एकदम मऊसूद होतात। चला तर मित्रांनो, आता आपण इडली पात्रात पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेऊया। हे बघा, मी इडली पात्रामध्ये 1 तांबे पाणी घातलेले आहे आणि त्याच्यात थोडीशी चिंच घातलेली आहे। चला आता आपण तो गॅसवर ठेवून गरम करून घेऊया। हे बघा,
चला तर मित्रांनो, पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेतलेले आहे आणि मी इथे एक वाटीमध्ये तेल घेतलेले आहे. इडलीचं साच्यांना तेल लावून घेऊया. हे बघा मित्रांनो, चारीकडे मी तेल लावून घेतलेले आहे. आता आपण इडलीचं मिश्रण त्या साच्यामध्ये घालून घेऊया. मित्रांनो, एकदम भरून बी घालू नका, फुलले की तो सगळं बाहेर निघेल. आणि आपण एक एक चम्मच घालून असं इडलीचं साच्यामध्ये थोडीशी कमी असेल तर बी चालेल. हे बघा, चला तर मी इडलीच्या पात्रामध्ये ठेवून घेऊया. हे बघा, चला तर आपण तसेच दुसऱ्या सांच्याला बी तेल लावून पुन्हा एकदा मिश्रण घालून घेऊया. हे बघा, या प्रकारे आपण सगळं मिश्रण इडलीच्या साच्यामध्ये घालून फक्त 10 ते 15 मिनिट वाफेला ठेवून घेऊया. आणि मित्रांनो, इथं तुम्ही गॅस वाढवलं तर बी चालेल. हे बघा, 10 ते 15 मिनिट ठेवल्या की आपल्याला इडली पटकन तयार होतो आणि एकदम मऊसूत इडली तयार होतात. सगळ्या साच्यामध्ये मी इडलीचा रवा भरून घेतलेले आहे. आता इडली पात्र आपण बंद करून घेऊया. हे बघा, चला तर मित्रांनो, 10 ते 15 मिनिट झालेले आहे आणि इडली आपलं एकदम छान फुलून तयार झालेले आहेत. चला, आता आपण गॅस बंद करून घेतलेले आहे. आता आपण हे इडलीचं सांच्यामधून इडली काढून घेऊया. हे बघा, एकदम छान इडली तयार झालेले आहेत. हे बघा, आणि इडलीच्या सांच्यामध्ये एवढं बी रवा चिटकलेला नाही आणि कसं काढलं की तसं इडल्या निघू लागलेल्या आहे. हे बघा मित्रांनो, किती छान इडल्या तयार झालेल्या आहे आणि एकदम छान फुललेले आहे. एकदम मऊ स्पंज आणि लुसलुसीत झालेले आहे. मित्रांनो, तुम्ही इडली रवा वापरून बनवायचा पद्धत खूपच सोपी आहे आणि सकाळीच्या नाश्त्यासाठी तर एकदम परफेक्ट आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन आणि चविष्ट घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.